ओके, वेलकम फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत बाय फॉस्फरस हॅलाइड रिॲक्शन आहे बाय हॅलाइड फॉस्फरस ट्रायहॅलाइड, त्याला आपण काय म्हणू शकतो PX3. या रिॲक्शन आहे PX3 आणि PCl5. ओके, सो यामध्ये PX3 मध्ये पुन्हा आपण रिॲक्शन या ठिकाणी घेत आहोत. पहिली आहे फॉस्फरस बाय PX3, त्याला काय म्हणू शकतो PX3 फॉस्फरस ट्रायहॅलाइड. काय म्हणू शकतो फॉस्फरस ट्रायहॅलाइड. फॉस्फरस ट्रायहॅलाइड हे कसं वाचू शकतो फॉस्फरस ट्रायहॅलाइड PX3 फॉस्फरस. ओके, फॉस्फरस ट्रायहॅलाइड या ठिकाणी फॉस्फरस ट्रायहॅलाइड मध्ये रिॲक्शन काय आहे? अल्कोहोल मीन्स R bond OH. अल्कोहोल इज रिॲक्ट विथ PX3. ओके, अल्कोहोल इज रिॲक्ट विथ PX3 टू गिव्स. ओके, या ठिकाणी आपण 3 मॉलिक्यूल वापरणार आहोत. अल्कोहोलचे 3 मॉलिक्यूल जेणेकरी इझिली रिॲक्शन होणार आहे. 3 मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल इज रिॲक्ट विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड. फॉस्फरस, दिस 3 मीन्स द ट्राय अँड हॅलाइड, नॉट क्लोराइड. फॉस्फरस ट्रायहॅलाइड. ओके, तो व्हॉट विल बी रिॲक्शन गिवन हिअर? सो रिॲक्शन काय होणार आहे? या ठिकाणी 3 मॉलिक्यूल मी सेपरेट आउट करतो. ओके, R bond OH, R bond OH, R bond OH हे 3 मॉलिक्यूल आहे. हे 3ROH. ओके, दिस 3ROH हेच मी कसं लिहिलं? या फॉर्म मध्ये लिहिलं. ओके, आता प्लस दॅट P. ओके, 1P आणि X3 PX3, दिस P आणि या ठिकाणी 3X3 आहे बरोबर. X किती आहे? 3 आहे म्हणून 1 2 3. या ठिकाणी काय करायचं? हा सबस्टिट्यूट करायचा. ओके, दिस अल्कोहोल ग्रुप असाच ठेवायचा. हे जे अल्किल आहे, R म्हणजे काय? अल्किल. ओके, सो R मीन्स आरला काय म्हटलं जातं? अल्किल. ओके, आरला काय म्हटलं जातं? अल्किल. हे 3 अल्किल ग्रुप. ओके, हे 3 अल्किल ग्रुप कोणाला अटॅच होणार आहे? या 3 हॅलोजनला. ओके, 3 हॅलोजनला. ओके, मग काय मिळणार या ठिकाणी? R bond X. ओके, R bond X, R bond X, R bond X. 3 मॉलिक्यूल मिळाले आहे अल्किल हॅलाइडची. 1 इज द अल्किल हॅलाइड. हा एकच अल्किल हॅलाइड, परंतु याचे किती मिळाले? 3. ओके, म्हणून मी कसं लिहू शकतो? 3 R bond X, 3 अल्किल हॅलाइड. खाली काय रिमेन राहिलं? ओके, प्लस खाली काय रिमेन राहिलं? H3. 3 किती राहिले? H हायड्रोजन किती? 3. H3 P. ओके, दिस P and this 3 O. ओके, H3PO3, H3PO3 ही रिॲक्शन आहे. ओके, अशा प्रकारे 3 मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल इज रिॲक्ट विथ PX3, दॅट मीन्स P फॉस्फरस 3 ट्रायहॅलाइड, फॉस्फरस ट्रायहॅलाइड टू गिव्स 3 molecule of alkyl halide and phosphorus acid. Okay, this H3PO3. H3PO3 ला काय नाव आहे? फॉस्फरस ऍसिड. ओके, H3PO3 ला काय नाव आहे? फॉस्फरस ऍसिड. फॉस्फरस ऍसिड. and this R bond X alkyl halide, alkyl halide. ओके, अँड हे तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल याला म्हणतात फॉस्फरस ट्रायहॅलाइड. ओके, सो यानंतर पुन्हा आहे फॉस्फरस ट्रायहॅलाइड मध्ये काही एक्झाम्पल आहे. आपण या ठिकाणी PX3 च्या ऐवजी त्याच्या सब काय वापरू शकतो? PCl3 हॅलोजन मध्ये आहे. ओके, हे या ठिकाणी हॅलोजन आहे. हॅलोजन मध्ये समजा काय आहे? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. X च्या ऐवजी आपण हे पण वापरू शकतो. X3 जर या ठिकाणी केला तर Cl3, Br3, I3 हे पण आपण वापरू शकतो. या ठिकाणी बघूया काही एक्झाम्पल होत आहे. ओके, परंतु त्याआधी आपण समजून घ्यावं कशा प्रकारे रिॲक्शन होऊ शकते. ओके, दिस 3 अल्कोहोल ग्रुप R bond OH. ओके, प्लस PX3 मध्ये काय वापरू शकतो? दॅट PX3 हे पण वापरू शकतो. PX3 च्या सब कंसामध्ये काय वापरू शकतो? ओके, ब्रॅकेटमध्ये PCl3, आणखी PBr3. ओके, हेच कसं लिहू शकतो? PBr3, PCl3 आणि PI3. ओके, काय मिळणार आहे? टू गिव्स या ठिकाणी 3 मॉलिक्यूल. ओके, 3 आहे त्या ठिकाणी 3
आर बॉन्ड एक्स ब्रॅकेटमध्ये काय मिळू शकेल, आर बॉन्ड एक्स ब्रॅकेटमध्ये, ओके, आर बॉन्ड बी आर और आर बॉन्ड सी एल और आर बॉन्ड आय, ओके. आणि प्लस काय मिळणार आहे, प्लस H3PO3 काय मिळणार आहे, H3PO3. दॅट मीन्स, ओके, या ठिकाणी रिॲक्शन अशी पूर्ण झाली. काय, 3 मॉलिक्यूल ऑफ अल्किल हॅलाइड इज रिॲक्ट विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड किंवा फॉस्फरस ट्रायहॅलाइड मध्ये फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस iodide, phosphorus triiodide to gives the 3 molecule of alkyl halide, 3 molecule of alkyl bromide, okay, 3 molecule of alkyl bromide or 3 molecule of alkyl chloride किंवा 3 molecule of alkyl iodide and phosphorus acid. या ठिकाणी आपण बघूया याचे एक्झाम्पल काय, ओके. परंतु या ठिकाणी आपण फक्त कॉमनली काय बघणार आहोत, दॅट PCl3, okay, and alcohol is react with PCl3. So what will be reaction given, that 3RCl and this H3. बघूया या ठिकाणी काय रिॲक्शन होते, ओके. ओके, तर या ठिकाणी PX3 घेतला, PX3 मध्ये आपण काय घेणार होतो कॉमन, दॅट फॉस्फरस ट्रायक्लोराइड. काय रिॲक्शन होते या ठिकाणी, ओके, रिॲक्शन व्हॉट विल बी रिॲक्शन, 3 मॉलिक्यूल ऑफ R bond OH means 3 molecule of alcohol is react with that PCl3 to gives सबस्टिट्यूट करायचं फक्त, ओके. या ठिकाणी काय, 3 अल्कोहोल प्लस PCl3 टू गिव्स 3 मॉलिक्यूल ऑफ अल्किल क्लोराइड, okay, and phosphorus acid, ओके. या ठिकाणी अल्कोहोल आहे, अल्कोहोल, दॅट फॉस्फरस ट्रायक्लोराइड, ओके, फॉस्फरस ट्रायक्लोराइड. काय सांगितलंय, मिथेनॉल इज रिॲक्ट विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड टू गिव्स, म्हणजे काय सांगितलं रिॲक्शन मध्ये तुम्हाला, 3 मॉलिक्यूल ऑफ मिथेनॉल CH3 बॉन्ड OH, मिथेनॉल, ओके, प्लस PCl3 दॅट फॉस्फरस ट्रायक्लोराइड, याचं नाव लिहित नाही, फॉस्फरस ट्रायक्लोराइड टू गिव्स काय मिळणार आहे या ठिकाणी, लक्ष द्या, ओके. या ठिकाणी 3CH3 ॲसिड, 3CH3 आणि यातून एक Cl बॉन्ड Cl, ओके, प्लस H3PO3 ही रिॲक्शन झाली, ओके. मिथेनॉल इज रिॲक्ट विथ PCl3 टू गिव्स दॅट मिथाइल क्लोराइड प्लस फॉस्फरस ॲसिड, मिथाइल क्लोराइड and that phosphorus acid, phosphorus acid. दुसरं एक्झाम्पल आहे, दुसरं, ओके. नेक्स्ट आहे N प्रोपाइल अल्कोहोल, 3 मॉलिक्यूल ऑफ N प्रोपाइल अल्कोहोल, that CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड OH, याला म्हणतात N प्रोपाइल अल्कोहोल, N प्रोपाइल अल्कोहोल प्लस PCl3, ओके, टू गिव्ह. ज्या ठिकाणी काय मिळणार आहे, या ठिकाणी आपण स्प्लिट करूया रिॲक्शनला. याचे 3 मॉलिक्यूल घ्यायचे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पहिली गोष्ट काय, 3 मॉलिक्यूल CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH, हा पहिला मॉलिक्यूल. दुसरा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड OH, हा दुसरा मॉलिक्यूल. तिसरा मॉलिक्यूल CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH, ओके. लक्षात ठेवा, 3 मॉलिक्यूल घेतले. यानंतर याला सेपरेट करायचं, हा OHला मी सेपरेट करतो,
सेपरेट केला. ओके. प्लस काय राहिलं PCl3. PCl मीन्स 1 फॉस्फरस, Cl. ओके. आता जे कॉलम मधले कॉलम, ओके, हे कॉलम केलं, हे कॉलम, हे जे 3 मॉलिक्यूल आहे, हे कॉलम मधल्या हे 3 कॉलम मधले मॉलिक्यूल हे डायरेक्टली ॲज इट इज अटॅच करायचे मला याला. तो काय मिळणार आहे 3 मॉलिक्यूल काय मिळणार आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl. ओके. म्हणजे हे 3 मॉलिक्यूल, ओके. मग इथं काय लिहू शकतो CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl. परंतु हे काय 3 मॉलिक्यूल म्हणून मी 3 मॉलिक्यूल ह्याच्याऐवजी 3 मॉलिक्यूल लिहिले. ओके. प्लस खाली काय मिळते आपल्याला हा H3PO3 ॲज इट इज. ओके, बरोबर ना. या ठिकाणी 3H आहे, ओके, P आहे आणि 3, ओके, हायड्रोजन 3 H3 P1 फॉस्फरस 1 O3, बरोबर. या ठिकाणी अशा प्रकारे ही रिॲक्शन झाली. याला म्हणतात N प्रोपाइल अल्कोहोल, याला म्हणतात N प्रोपाइल क्लोराईड. काय म्हणू शकतो N प्रोपाइल क्लोराईड. ओके. या ठिकाणी काय आहे फॉस्फरस ॲसिड, ते माहिती झाली तुम्हाला, फॉस्फरस ॲसिड. हे 2 एक्झाम्पल झाले. तिसरे एक्झाम्पल हे झाले प्रायमरीचे एक्झाम्पल. ओके.